सध्या आपण आहोत मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत या शहरात। वसमत शहरामध्ये सध्या निवडणुकीत प्रचाराचा वेग सध्या पाहायला मिळतोय। प्रत्येक निवडणूक ही तशीच चुरचीची असते, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जर निवडणुका असतील तर त्याची चर्चा नाक्या नाक्यावर होते। आणि वसमत शहरात सुद्धा तब्बल 9 वर्षानंतर या नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि त्याच दृष्टीने आता वसमतकरांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। त्यामुळे या वसमतमध्ये या नेत्यांच्या माध्यमातून वसमतकरांच्या विकासाचं विजन काय, नागरिकांच्या या ठिकाणच्या समस्या काय, तेच आपण आज जाणून घेणार आहोत सविस्तरपणे आपला खास शो गुलाल कोणाचा याच्या माध्यमातून। सुरुवातीला भाजपकडे जातोय। राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे आणि वसमतचे प्रश्न मात्र बरेच प्रलंबित आहेत। अगदी स्वच्छतेपासून जे काही प्रमुख मुद्दे आहेत, आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून वसमतकरांसाठी विकासाचं विजन काय। भारतीय जनता पार्टी या पक्षाचे अधिकृत उमेदवार सुषमाताई शिवदासजी बोडेवार हे एक भाजपचे मागील 30-35 वर्षापासून सिनियर नगरसेवक म्हणून, नगराध्यक्ष म्हणून या नगरपालिकेमध्ये राहिलेले आहेत आणि आम्ही कोणावर टीका टिप्पणी न करता भाजप हा फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही जनतेसमोर जात आहोत। आणि आमचं जसं केंद्रात आहे तसं आमचं राज्यात सरकार आहे आणि या ठिकाणी सुद्धा निश्चितच भगवा ध्वज या ठिकाणी कमळाचं फूल निश्चितच फुलल्या जाईल आणि आम्ही कोणावरही टीका टिप्पणी न करता या ठिकाणी आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर विजन पुढे घेऊन जात आहोत। यामध्ये आता बरेचसे जे काही प्रश्न बाकी आहेत आम्ही केंद्राच्या मदतीनं आणि राज्याच्या मदतीनं निश्चितच या ठिकाणी आम्ही अंमलात आणू आणि जनतेच्या सेवेसाठी आम्हाला निश्चितच या ठिकाणी भाजपला संधी मिळेल एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आता जनता विश्वास ठेवते, जनता पुन्हा एकदा संधी देते असं भाजपचं म्हणणं आहे। विकासाचे बरेच मुद्दे ते सांगतायत। आपल्या पक्षाची वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण उमेदवार आहात, नेमकी आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे? विकास रखडलाय का? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची ही जी लढाई आहे ही प्रामुख्यानं संवैधानिक नीतिमूल्याची लढाई आहे। या वसमत शहरामध्ये संवैधानिक जे मूलभूत अधिकार आहेत त्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत, ज्यामध्ये आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि त्याचबरोबर या वसमत शहरामध्ये स्वच्छतेचा जो प्रश्न आहे या संदर्भामध्ये गेल्या 50 वर्षापासून वसमत शहर हे नर्क झालेलं आहे आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून कोरोना कार्यकाळामध्ये रस्त्यावर उतरणारी एकमेव महिला आदरणीय प्रभाताई खंदारे यांना आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितच यावेळेस एक संवैधानिक नीतिमूल्याच्या माध्यमातून आम्ही ही लढाई लढणार आहोत। संवैधानिक लढाई लढणार असं वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं। मी काँग्रेसकडे येणार आहे। बघा, मुद्दे बरेच आहेत मराठवाड्यामध्ये। आपण पाहतोय विकास कायम रखडलेला राहिलेला आहे, त्याला बरीच कारणं आहेत, भौगोलिक कारणं सुद्धा सांगितली जातात। आपल्या पक्षाची भूमिका काय, वसमतकरांसाठी आगामी काळात आपलं काय पाऊल असणार आहे? ही निवडणूक सुरू होण्याच्या आधी सर्वात पहिले मतांच्या घोळांपासून ही निवडणूक सुरू झाली। वसमत येथे प्रभाग नंबर 13 मध्ये आणि 14 मध्ये मतांचा घोळ झाला। या मतांच्या घोळामध्ये जेव्हा काँग्रेसने आवाज उचलला 1,500 मतांचा घोळ होता। याच्यामध्ये नगरपालिकेचे मुख्य अधिकारी निलंबितसुद्धा झालेले आहेत आणि ते मतं आम्ही वापस आणण्यामध्ये सक्सेस झालेलं आहे। माझ्या मते बऱ्याच तुम्ही निवडणुका बघितला असेल, असं कधी झालेलं नाही। आणि सर्वप्रथम सर्वसामान्य माणसांचा प्रश्न जो आहे, तुम्ही आज वसमतमध्ये फिरत असाल, तुम्ही तर पूर्ण माहितीसुद्धा घेतली असेल, तुम्हाला कुठेही जरी गेलात तर कचरा जागोजागी भेटणार आहे। कचऱ्याचे टेंडर कोणाकडे होते, कचरा कोणी खाल्लेला आहे, हे सर्वसामान्य वसमतच्या जनतेला सांगण्याची गरज नाही। पाण्याच्या भरपूर ठिकाणी नळ योजना जी आहेत, रस्त्यावरती पाणी वाहते, काही लोकांना पाणी नाही प्यायला तर रस्त्याने पाणी वाहत आहे। तुम्ही आत्ता बघत असाल तर आपण जिथे उभं टाकलेला आहोत हा नॅशनल हायवे, नॅशनल हायवेचं काम झाल्यानंतर 15 दिवसामध्ये काम खराब झालेलं आहे। म्हणजे रस्त्याचं लोकार्पण होण्याच्या आधी तर रस्ता खराब झालेला आहे। याच्यामध्ये कोणत्या कोणत्या लोकप्रतिनिधीचा हात आहे? आणि तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला होता, ते कोणावर टीका करू शकत नाही, कारण की प्रशासन आणि जी सगळी यंत्रणा आहे ती त्यांच्या हातामध्ये आहे आणि ती सगळेजण मिळून, त्यांचे लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, हे सगळ्यांना संगनमत करून एक तर निवडणूकच लावत नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे विरोधक जर सत्तेमध्ये आले तर तुम्हाला प्रश्न विचारणार। त्यामुळे निवडणूकच प्रलंबित करत 9 वर्षानंतर लावलेली आहे। आता उरलेले जे प्रश्न आहेत त्यांनी ही सुद्धा निवडणूक कशी पुढे ढकलता येईल ते सुद्धा त्यांचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून चालू आहे। ते आपल्याला येणाऱ्या शुक्रवारी करणारच आहे। मुद्दा लक्षात आला। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुख रेणुकाताई पतंगे सुद्धा आहेत।
काय सांगाल, कुठले महत्त्वाचे मुद्दे आपल्या पक्षाच्या माध्यमातून आहेत? महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल आहे का, आणि आपल्या पक्षाची वसमतकरांसाठी भूमिका काय? महाविकास आघाडीमध्ये सर्व काही ठीक आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चांगल्या प्रकारे निवडून येतील असं त्यांना वाटत आहे. म्हणूनच ते म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन निवडणुका रद्द करण्याच्या इथपर्यंत पण मेंटॅलिटीमध्ये आहेत ते. म्हणजे निवडणुका पुढे ढकलतात. वसमतकरांसाठी आपलं काय नियोजन आहे? आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? कुठले प्रमुख मुद्दे आपल्याला वाटत आहेत? वसमतकरांसाठी महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्यांनी कधी म्हणजे की सत्तेसाठी हे केलं नाही की वाळू, गुटखा, रेती असे कोणाचेच धंदे नाही आहेत महाविकास आघाडीमध्ये. महाविकास आघाडीचे तुम्ही सर्वच उमेदवार पहा, सगळे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत. म्हणजे त्यांचं कोणत्याच ह्याला समर्थन नाही आहे की म्हणजे आम्हाला ही जमीन हडपायची, आम्हाला हे गुटख्यांचे बिझनेस चालवायचे आहेत, वाळूचे बिझनेस चालवायचे आहेत. हे सगळं काही जे सत्तेत आहेत त्यांनाच करायचं, म्हणून त्यांना सत्ता पण पाहिजे आणि पैसा पण पाहिजे. तर बरेच आरोप होत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुद्धा प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. बघा, आता ताईंनी थेट बरेच आरोप केले आहेत. मटका, गुटखा किंवा रस्त्याची समस्या, सत्ता केवळ पैशासाठी हवी असं सुद्धा म्हणणं आहे. आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आमच्या पक्षाचे मागच्या काउन्सिलमध्ये 8 नगरसेवक होते आणि नगराध्यक्ष हे शिवसेनेकडे होता. आम्ही प्रत्येक वेळी या शहराच्या स्वच्छतेकडे आम्ही लक्ष दिलं, कारण सगळ्यात जास्त जे नगरसेवक होते ते आमच्या पक्षाचे होते, शरद पवार पक्षाचे 8 नगरसेवक होते. आम्ही पूर्णपणे या वसमत शहरामध्ये स्वच्छता कशी राहील याकडे लक्ष दिलं. परंतु 5 वर्ष झाले आता नगरसेवक त्या सभागृहामध्ये नाही आहेत, प्रशासक कारभार बघते. आज जर वसमतची अवस्था तुम्ही जर SL मराठीनं जर बघितली तर वसमतची अवस्था ही बकाल झालेली आहे. एवढं घाणेरडं शहर मला वाटतं मराठवाड्यामध्ये कुठंही नसेल. जागोजागी उकंडे साचलेले आहेत. महापुरुषांच्या पुतळ्या शेजारी उकंडे आहेत. कारणीभूत कोण आहे? कारणीभूत या ठिकाणचं प्रशासक आहे आणि या प्रशासकाला चालवणारे या ठिकाणचे आमदार आहेत, सत्ताधारी आमदार, जे की या प्रशासकावर नियंत्रण ठेवतात आणि नियंत्रण ठेवून संपूर्ण सभागृहामध्ये तुम्ही जर बघितलं, इथले जर रोडचे कामं जर तुम्ही SL TVनं जर बघितले तर अक्षरशः पांढरे फटक रोड झालेले आहेत. नाल्या ह्या एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये नवीन केलेल्या नाल्या ढासळत आहेत. रोडवरची चुरी आणि गिट्टी, तुम्ही जर बसस्टँडचा रोड आत्ता इथं बघितला तर सगळे हे चालूच काम आहे रोडचं, गिट्टी उघडी पडलेली आहे. म्हणजे वसमत शहरामध्ये टक्केवारीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. आम्ही इथल्या बऱ्याचशा गुत्तेदारांना बोललो की बाबा इतकं बोगस तुम्ही काम का करतात, तर ते सांगता साहेब आम्हाला वाटप खूप आहे, त्याच्यामुळं आम्हाला काम जे आहे ते बोगसच करावं लागतं. त्यामुळे या ठिकाणचे जे सत्ताधारी आहेत हे याला सर्वस्वी जिम्मेदार आहेत. आता बघा, आपण पाहतोय मराठा आरक्षणाची सुरुवात खरं तर मराठवाड्यातून झाली, त्यातल्या जालन्यातून. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठवाड्यामध्ये खूप मोठं वादळ आलं होतं. आपण जरांगे पाटील यांचे समर्थक म्हणून इथे आलेला आहात, वसमतकर आहात. वसमतकरांची नेमकी भूमिका काय? कुठले प्रमुख समस्या सध्या वसमतकरांना भेडसावत आहेत आणि त्याकडे राजकारणी नेत्यांचं, राजकीय नेत्यांचं खूप दुर्लक्ष झालं आहे? पहिल्यांदा आपलं नाव सांगा आणि आपल्या समस्या सांगा. मी नाथराव कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य, खांडेगाव सर्कल आहे माझं. आणि मी मराठा समाजात दादाचं जवळपास 2 वर्षापासून सोबत समाजाचं काम करतो. पहिले स्टार्टला 75 वर्ष संविधानाला झाले, त्याबद्दल सगळ्याला शुभेच्छा देतो. आणि की संविधानाने हे राज्य चालायला पाहिजेत, कारण संविधान जर तुडवल्या गेलं किंवा संविधान हे जर झालं तर हा लोकशाहीला काहीही अर्थ राहणार नाही. त्यामुळं संविधानानं हे राज्य चाललं पाहिजे. मग नेमकं संविधान संपवण्यासाठी कुठला पक्ष भूमिका येतो असं वाटलं आपल्याला वाटतं? भूमिकाचा विषय नाही, कारण संविधान सगळ्या पक्षांनी मिळून चालवायला पाहिजेत. कारण संविधान कुठं नेमकं आडते कुठं म्हणजे होते काय नेमकं? संविधानाच्या विरोधातले कुठले असे कामं आपल्याला वाटतात? नाही, संविधान आता सुप्रीम कोर्टात लोक गेले. मला सांगा ना, आज आता नगरपालिका चालू आहेत, नंतर जिल्हा परिषदवर आता टांगती तलवार आहे, महानगरपालिकावर टांगती तलवार आहे. उद्या 28ला निकाल लागतात. आता तामिळनाडूमध्ये पूर्ण 4 दिवसा मतदान आलं आणि पूर्ण सुप्रीम कोर्टानं इलेक्शन रद्द केलं. उद्या आता महानगरपालिकेचं जर उद्या इलेक्शन रद्द झालं तर हे परेशानी होणार आहे सगळ्याला. कारण हा जो आज यांनी विषय काढला की सगळं इथं स्वच्छता तर वसमतचा विषयच राहिला नाही. कारण आम्हाला 8 घंटे इथं वसमतला यावं लागतो. इथं राहतो आम्ही, कारण बाजारपेठ आमची, बँक आमची, सर्व इथं आहे. आणि इथं आम्हाला सुद्धा इथं म्हणजे रस्त्यानं सुद्धा चालता येत नाही. एवढं झालं. उद्या जर प्रशासन तर काम करीत नाही. उद्या जर निवडणुकीमधून जर उद्या सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आणि निवडणुका लांबल्या तर अनेक ह्या कचरा जास्त वाढेल.
आपलं मनसेचे सुद्धा नेते आहेत तालुका प्रमुख काशीनाथ टोंबेजी. काशीनाथजी, मनसेची काय भूमिका आहे? मनसे या ठिकाणी वसमतमध्ये किती सक्षमपणे निवडणुकीच्या मैदानात उतरलेली आहे? मतदारांचा कसा प्रतिसाद आहे मनसेला? जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका अध्यक्ष. वसमतमध्ये मनसेची निवडणूक लढविण्याचे साहेबाचे आदेश आहेत, पण आम्ही निवडणुकीच्या रिंगणात जरी नसलो तरी मनसेने इथं वारंवार कामं केलेले आहेत. आम्ही अनेक आंदोलनं केलेत, बसस्टँडच्या विरोधात आंदोलनं केलेत, कचऱ्याच्या विरोधात आंदोलनं केलेत आणि कुठल्याही एकाही पक्षानं इथं प्रशासनाच्या काळात एक निवेदनसुद्धा दिलं नाही. आता निवडणूक लढविण्यासाठी रोडवर आलेले आहेत, पण सगळ्यात जास्त मनसेनं काम केलेलं आहे या प्रशासनाच्या काळात. शिवसेना पुरस्कृत उमेदवार सुद्धा आपल्याकडे आहेत. अपक्ष उमेदवार आहेत डॉक्टर ख्यातमवार यांच्याकडे आपण जातोय. काय आपल्या पक्षाची भूमिका आहे? आपल्याला असं अपक्ष निवडणूक का लढावं लागतं? पहिला प्रश्न हा. प्रश्न असा आहे की आज समाजसेवेमध्ये जास्तीत जास्त सर्वात जास्त समजा ख्यातमवार साहेबाचं समजा प्रमाण जास्त आहे. लोकाला माहीत आहे असं वसमत शहरामध्ये साहेबाचं कसं काम आहे. आता आपण सत्ताधाऱ्यामध्ये आपण समजा तिन्ही पक्षाला आपण निवडून दिलेले आहे. 25 वर्ष झालेले सत्ता यांच्या हातात होती. BJP, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या हातात होती. आज जे समजा परिचय आपण पाहता, आज वसमत शहरामध्ये किती समजा कचऱ्याचे ढिगार झालेले, जागोजागी पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. नगरपालिकेमध्ये गेले तर समजा कागद इकडचं तिकडं आपल्याला माणसाला समजा जावं लागते, काम होत नाही. आणि रस्ते बी आणि सर्व म्हणजे आज शहरामध्ये मध्यभागी महिलाचा जो त्रास होतो समजा शौचालयाचा, आज शहरामध्ये एक शौचालय पाहिजे, शौचालयाची काय नाही समजा तिथं. आता समजा जागोजागी खड्डे पडलेले आहे. रस्त्याचं बी काम असं आहे. आणि मला असं वाटते की ख्यातमवार साहेब एक फ्रेश कॅन्डिडेट आहे आणि सुशिक्षित आहे, डॉक्टर आहे. सर्वांचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे. जनतेचं बी म्हणणं असं आहे की या बारीला फ्रेश कॅन्डिडेट द्यायचं. आणि ख्यातमवार साहेबाची जी काम करण्याची पद्धत आहे समजा, जे लोकांच्या समजा जाऊन समजा सेवा करतात, समाजसेवेमध्ये त्यांचा भरपूर त्यांच्या कामाची पद्धत आपण बोलताय. ते अपक्ष का लढतात? हा माझा पहिला प्रश्न आहे प्रामुख्याने. अपक्ष का लढतात? अपक्ष लढण्याचं कारण असंच आहे की पक्षानं धोका दिलेला आहे त्यांना. त्याच्यासाठी समजा जनताची सेवा करायची त्यांना, त्याच्यासाठी त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्याच्यामध्ये जनता समजा दाखवून देईल की ख्यातमवार साहेब किती काम करतात आणि निवडून आल्यावर किती काम करतात. आणि ख्यातमवार साहेब काम करणारच आहे. त्याच्यासाठी जनतेला एकच आव्हान आहे की जनतेनं त्याच्या मागं राहावं आणि काम करून घेण्याची संधी द्यावं. मला भाजपकडे येऊया. बोला आपला काय मुद्दा? माझी एक विनंती आहे की गेल्या 25 ते 30 वर्षापासून माननीय डॉक्टर ख्यातमवार साहेब ही आरोग्याच्या माध्यमातून सेवा करतात आणि सर्व जनता, मतदार बंधू आणि भगिनो यांना असं वाटतं की डॉक्टर ख्यातमवार साहेब हे नगरपालिकेत जावं आणि आपल्याला ते आरोग्याच्या माध्यमातून न्याय देतील आणि शहराचा विकास करतील. जे हे आता रोडवर जे कचरा पट्टी किंवा घाण किंवा गटारे जे अस्वच्छ आहेत ते डॉक्टर साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी फार मोठं योगदान करण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. पण जनतेला वाटतं की डॉक्टर ख्यातमवार साहेब हे नगरपालिकेत पारदर्शकपणा कारभार पाहतील आणि त्यासाठी आपल्याला काही चिरीमिरी खायला मिळणार नाही, म्हणून त्यांना जनता नगरपालिकेत जाऊ न देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पक्षसुद्धा त्यांना वारंवार डावलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एवढं सांगतो की 101% डॉक्टर ख्यातमवार साहेब हे जास्तीत जास्त मताने निवडून येतील हे मतदार पेटीतून 3 तारखेला दिसल्या जाईल. भाजपकडे भाजपचे नेते शिवाजी आडलिंगे सुद्धा आपल्यासोबत आहेत. मग मुद्दे बरेच आहेत. आता स्थानिकचा विषय आहे, मात्र त्याही पलीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून एक मोठा आरोप पुन्हा एकदा झाला जो राज्यभर चर्चेला होता. मतचोरीचा मुद्दा, निवडणुका ताब्यात घेतल्यात. यावरती आपलं काय उत्तर आहे? अजिबात नाही. भारतीय जनता पार्टी ही प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्तृत्ववान नेतृत्वाची पार्टी आहे. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सक्षम असं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये लाडक्या बहिणीसह चांगलं असं नेतृत्व राज्यात काम करत आहे. मतचोरी हा झालेला आरोप बिहारनं दाखवून दिलेला आहे की मतचोरीवर बिहारची निवडणूक हे विरोधी पक्षानं लढली होती आणि बिहारच्या जनतेनं सांगितलं मतचोरी नाही तर ही मनचोरी आहे. आणि सगळ्या भारतीय जनतेच्या मनामध्ये हा नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आहे. त्यामुळे मतचोरीचा विषयच भारतीय जनता पार्टीकडे नाही, मनचोरीचा विषय हा भारतीय जनता पार्टीकडे आहे. लोकसभेला जेव्हा सीटा येतात विरोधी पार्टीच्या तेव्हा मतचोरी झाली नाही का? हा जनतेचा कौल आहे. भाजपला जे मतदान भेटतंय आणि जे निवडून येतात हे जनतेच्या कोलातूनच येतात. ज्यावेळेस लोकसभा निवडणूक होती महाराष्ट्रात बऱ्याच सीटा त्यांच्या आल्या त्यावेळेस मतचोरी झाली नव्हती का?
असला कुठलाही मुद्दा नाही. नाही, पूर्ण जनता भाजपाच्या मागं आहे. म्हणूनच एक राज्य भाजपाला मिळत आहे. आणि या ठिकाणी आमचे जे उमेदवार आहेत आपल्या LS मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, आमचे 28 नगरसेवक आहेत, बरोबर आहेत ना. आणि आमचा एक अध्यक्षपदाचा एकमेव आम्ही असे आहात की यांना उमेदवार भेटले नाहीत. यांचे 2-2, 3-3 लोक जमा करून वेगवेगळ्या पार्टीचे हे निवडणूक लढवत आहेत. आमचा विजय निश्चित आहे. प्रशासनामध्ये जे सरकार आहे हे सरकार असून पण यांना वसमतला बीजेपीला स्वबळावर लढण्यासाठी यांना उमेदवार भेटत नाहीत. त्या महाविकास आघाडीवरती आरोप करतात. यांच्याजवळ किती माणसं आहेत, यायची यायला ताकद नाही. आतापर्यंत किती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेमध्ये कचऱ्याचा कशाचा प्रश्न उचलला का, त्यांना विचारा. बघा मुद्दा तुमच्याकडे, तुमचा मुद्दा. या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजीराजे सर्व समाजाला घेऊन चालणारं एक गांधी आणि नेहरू यांच्या विचारावर चालणारा हा देश, आणि आता ती या ठिकाणी आलेली आहे. मागल्या वेळेस पाहायला गेलं तर या ठिकाणीचे मुख्य कार्यकारी अधिकारी 1000 आणि 500वर काम करणारे ज्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांना या मतदार यादीतून डावलण्याचं काम त्या चिंचाळकरांनी केलं. अशा बांडगुळाला या ठिकाणी जर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं, पक्षांच्या नेत्याचं ऐकायचं असेल तर अशा अधिकाऱ्यांना चोप देण्यासाठी या ठिकाणी आमच्या सीमाताई अब्दुल हाफिज यांनी मागील 10 वर्ष या ठिकाणी नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. आणि आजसुद्धा 20 वर्षापासून ते या पदापासून वंचित जरी असले तरी सर्वसामान्याचं काम करण्यासाठी या ठिकाणी अहोरात्र या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदाचे सीमाताई अब्दुल हाफिज हे प्रचंड मताने विजयी होतील याच्यात आम्हाला काही शंका नाही. महाविकास आघाडी एक प्रश्न पण आहे, ठीक आहे, तुमचा मुद्दा होता. महाविकास आघाडी हे महाराष्ट्रामध्ये सत्तेत असून सुद्धा आज त्यांना कळून चुकलेलं आहे की जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे जनतेचा जे कोल आहे ते महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळं त्यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून जे कालपर्यंत मतदार याद्यासुद्धा त्यांच्या दुरुस्त होत चाललेल्या आहेत, जे की खऱ्या अर्थानं 15 ते 20 दिवसापूर्वी मतदार याद्या ह्या कंप्लीट व्हायला पाहिजेत होत्यात. परंतु प्रत्येक वार्डामध्ये मतदान या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून या ठिकाणी असं 500-500, 700-700 मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात. बरं, लोकसभा निवडणुकीत त्याने एक मुद्दा मांडला महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र निवडणूक आयोगावरती किंवा मतचोरीचे काही मुद्दे झाले नाहीत. विधानसभा निवडणुकीला तसं विधानसभेला जेव्हा म्हणजे त्यांना लक्षात आलं की आता जनतेचा कौल सगळा यांच्याकडे आहे तर मग त्यांनी झापून नेण्यासाठी त्यांनी विधानसभेमध्ये ईव्हीएमचं जे पण केलं ना ते 100% खरं आहे आणि त्यांनी केलेलंच आहे. ते या ठिकाणी हुकुमशाहीचं अस्त्र आहे ना. एक मुद्दा महत्वाचा सर, याच्या अगोदर मला पटते का मतचोरीचा आरोप पटते का? मतचोरीचा पडते सर, त्याच्यामध्ये तथ्य आहे. माझं म्हणणं असं आहे की 9 वर्ष आता या मागच्या 9 वर्षामध्ये प्रशासक होतं. 9 वर्षाचं पूर्वी जे काय नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्ष होते सत्तेमधले आणि विरोधक आओ चोरो भांडो भारा, आधा तुम्हारा आधा हमारा या म्हणीप्रमाणे सत्ताधाऱ्याने आणि विरोधकांनी या शहरामध्ये जे काही थोडेफार जास्त नाही विकासाचे कामं करता येतील ते करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये 30 ते 35 टक्क्यापर्यंत त्यांनी त्या कमिशन काढून घेतलेलं आहे. जास्तीत जास्त नगरसेवकच हे गुत्तेदार आहेत आणि पुन्हा तेच लोक कसे येतील. हे 3-4 पक्षाचे लोक तुमचे 5 माझे 5 यांचे 5 अशा पद्धतीचे ते डिस्कस करतात आणि त्या पद्धतीने यावेळेला सुद्धा त्यांनी जे काही उमेदवार उभे केले अशा प्रकारचे केलेले आहेत. त्याच्यामुळे या सर्वांचीच ही मिलीभगत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आता आपण ज्या ठिकाणी आहात या ठिकाणी सुद्धा माझा काही भाग येतो. आपण 5 समोरच्या बाजूला पूर्ण घाण आहे. पाठीमागचे पूर्ण रस्ते उखडलेले आहेत. या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या महिलांना शौचालयाचे नगरपालिकेनं कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नाही. पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. 15 दिवस या ठिकाणी पाणी येत नाही. महापुरुषाच्या जयंतीच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी
आम्हाला अक्षरशः MSU सोबत आणि नगरपालिकेसोबत भांडणं करावं लागले की आमच्या महामानवाची जयंती आम्ही साजरी करत असताना आमच्या लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, आमच्या लोकांना आंघोळीसाठी पाणी नाही. म्हणजे जाणून बुजून या ठिकाणी असणारं प्रशासन, या ठिकाणी असलेले जे काही सत्तेमध्ये असणारे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी अशा प्रकारचा या ठिकाणी खेळ चालवलेला आहे. आज खऱ्या अर्थानं संविधानाचा गौरव दिवस आहे आणि या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संविधानाला मानणारा हा खूप मोठा जनसमुदाय आहे. परंतु आज आम्ही बघत आलोत की आजच्या दिवशी इथला जे महाविकास आघाडीचे जे लोक आहेत, प्रतिनिधी आहेत, ते आज संविधान दिवस एक ढोंगी पद्धतीनं ते मानण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीचे आपण महाविकास आघाडी म्हणला, महायुतीचे गेल्या 8-15 दिवसापूर्वी जर न्यूज बघितली असेल तर महावतनाच्या महावतन जमीन जे कुठे केला महाविकास आघाडीनं, कुठे केला संविधान दिवस सांगा. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हे संविधान दिवस साजरा करतात. महायुतीचे सुद्धा सरकार नाही आणि महाविकास आघाडी सुद्धा नाही. महाविकास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवराज उडगे सुद्धा आपल्यासोबत आहेत. युवराजी काय आता दिवाकरजी की ते म्हणतात संविधान दिवस साजरा करण्यात आला नाही, वंचित बहुजन आघाडीच्या म्हणतात फक्त आम्हीच केलं, तुमचं काय मत आहे? आत्ता अर्ध्या तासापूर्वीच आम्ही संपूर्ण रॅली काढून हातामध्ये संविधान घेऊन आताच बाबासाहेब आंबेडकर नाही भारतीय बौद्ध फक्त महाविकास आघाडी अब्दुल हाफिज दांडेगावकर साहेब सगळेजण आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हातात रॅली घेऊन होतो. उमेदवार होते म्हणतात बौद्ध महासभेच्या वतीनं ती रॅली होती आजची आणि त्याचं आम्हाला सुद्धा सांगितलं होतं काँग्रेसवाले आणि महाविकास आघाडीवाले. बघा आता लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हा मुद्दा खूप पुढे आला होता संविधान चोरीचा, असं भरपूर संविधान बचाव वगैरे. पुन्हा आता इथं वसमतमध्ये सुद्धा हा मुद्दा येतोय, तुमची काय प्रतिक्रिया? केवळ भाजपा हाच संविधानाप्रमाणे चालणारा पक्ष आहे. आपल्या माध्यमातून सांगतो LS मराठी तुमच्या चॅनलच्या, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे तालुका प्लेस आहे. या ठिकाणी एक अश्वरूढ पुतळ्याचं या ठिकाणी भव्य रूपात इथं वसमतला निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान देशाचे निर्माते यांचं सुद्धा स्मारक या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य झालेलं आहे. आणि यापुढे जर भाजपचे या वसमत शहरात आम्हाला संधी मिळाली तर आम्ही सर्वच महापुरुषांना एक वेगळी स्वतंत्र जागा देऊ आणि त्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुले असतील, असे असंख्य महापुरुषांचं आम्ही स्मारक तयार करू आणि त्या विचाराची या लढा पुढे घेऊन या शहराचा विकास करू. आणि संविधानामध्ये भाजप इतका संविधानाचा आदर हा कुठलाही पार्टी करीत नाही. भाजपने तर नवीन संविधान केलंय, नवीन संविधान. कसं नवीन संविधान कसं आहे? कालच संविधान सन्मान सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी मोहन भागवत यांना आवाहन केलेलं आहे की मोहन भागवत यांनी तयार केलेलं नवीन संविधान या देशाला वाचवून दाखवा. नवीन संविधान म्हणजे कोणतं तुम्ही सांगा ना थोडंसं. मनुवादी मनुस्मृतीचं नवीन संविधान तयार झालेलं RSS भाजपचं. बाळासाहेब आंबेडकरांचं चॅलेंज आहे की मोहन भागवतांनी नवीन चॅलेंज केलेलं जे नवीन केलेलं संविधान आहे ते या देशाच्या समोर नाही. संविधानाच्या चौकटी बाहेर काय गेलं नेमकं असं काय त्या संविधान निवडणूक गेली ना. आज हे नगरपालिकेची निवडणूक 8 दिवसावर आली तरी तुमची फॉर्म उचलण्याची तारीख या सरकारनं या ठिकाणी हुकुमशाही केलेली आहे. असं हे कोण्या पक्षानं लांबवली नाही. तुमच्या माहितीच सुप्रीम कोर्टामध्ये काही ओबीसीचा मुद्दा गेला आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून असं अख्ख्या भारताला माहीत आहे, महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. आणि वसमतचे नागरिक सुज्ञ आहेत, यांनी कुठलाही भूमिका मांडली तर लोक इथले सुज्ञ आहेत. सुप्रीम कोर्टामुळे ही निवडणूक लांबलेली आहे. आपल्या माध्यमातून सांगा निकाल हा सुप्रीम कोर्टाने दिला. कोर्टाला सुद्धा भाजप मॅनेज करते, आमचा आरोप आहे सरळ. इथल्या राज्य न्यायालयाला सुद्धा भाजप मॅनेज करते, आमचा आरोप आहे. आणि निवडणूक आयोग तर यायचा रखेल आहे, निवडणूक आयोग तर भाजपचा रखेल आहे. सगळे लोक त्रस्त, सगळे लोक त्रस्त, शेतकरी त्रस्त. शेतकरी एवढा संकटात असताना जे महिलावरती अत्याचार एवढे होतात, शेतकरी एवढा त्रस्त आहे तरी कसं काय महायुती सरकारचे उमेदवार जास्त निवडून येतात? लोकशाही संपलेली आहे. लोकशाही संपून हुकुमशाहीकडे वाटचाल होत आहे.
विमा सुद्धा आम्हाला शेतकऱ्याचा भेटला नाही, अनुदान सुद्धा भेटले नाही आणि आमदार इथला रनिंगचा असून हे शेतकऱ्याचं कधी बी कोण्या माणसाचा कधी काय केलं तहसील मध्ये सुद्धा कोणाला काही दखल घेतली नाही आणि कोण्या बी काही दिलं नाही. आतापर्यंत कोणता विमा भेटला नाही, अनुदान बी दिलं नाही, आतापर्यंत माझा बी भेटला नाही, स्वतःच्या शेताचे पैसे भेटले नाहीत. कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम हे सरकार करीत आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला एवढी मदत केलेली आहे. प्रत्येक संकटामध्ये भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या पाठीशी असते. शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये राज्य सरकार आणि 6,000 रुपये केंद्र सरकार देत असते. खरडणी असो, पाणी असो, पीक जाणं असो, शेतकऱ्याला मदत करणारा एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता. शेतकऱ्याला मदत करणारं आणि त्यांना पगार करणारं एकमेव सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी एवढं शेतकऱ्याच्या पाठीमागे कुठलं जर सरकार असेल तर ते फक्त भारतीय जनता पार्टी आहे. जेवढं भारतीय जनता पार्टीनं विकास केला तेवढा कुठल्याही सरकारनं केलेला नाही. या ठिकाणी या वसमत शहरामध्ये भाजपचे 28 नगरसेवक आणि नगराध्यक्ष येणाऱ्या 3 तारखेला तुम्हाला सर्व आपल्या माध्यमातून सांगतो कळल की बहुमताने निवडून येतील. आणि आमचा देवाभाऊचं जे विजन आहे ते फक्त विकासावर असते. देवाभाऊ कधी टीका करताना पाहिले का? आणि आमचे कार्यकर्ते सुद्धा देवाभाऊचेच पायी खातं. आम्ही कोणावर टीका टिप्पणी एक मिनिट थांबा सगळ्याकडे येणारे एक मिनिट तुमच्याकडे मुद्दा आहे. आता असा एक आरोप होतोय की भाजपला उमेदवार मिळत नव्हते आणि त्यांनी एकाच घरामध्ये 5 ते 6 उमेदवार दिले. असं काय तसला प्रकार नाही. भाजपला या शहरात स्वबळावर 28 जातो. कोण्याच पार्टीचे 28 नाहीत उभे साहेब. आणि यांना उमेदवार भेटले नाहीत. यांनी वेगवेगळ्या पक्षाचे उभे केले. दुसरं तुम्ही एका घरातले 5 नाही उभे केले. जे काम करतोय एक मिनिट जो काम करतो त्याला संधी मिळते या ठिकाणी भाजपमध्ये. मग तो तळागाळातला कोणी आहे तसं आमचे सगळे उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर आहेत, स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि ते इथले शुद्ध नागरिक जाणून आहेत साहेब. तुमच्याकडे काहीतरी मुद्दा होता. आमचे जे भाजपचे मित्र आहेत ना तर त्यांना या नगर परिषदेमध्ये सध्या किती नगरसेवक आहेत हे सुद्धा माहिती नाही. या ठिकाणी 30 नगरसेवक आहेत, 1 नगराध्यक्ष आहे. ते म्हणतात 28 नगरसेवक तर अभ्यास करून आलं पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की 28 उमेदवार हे त्यांनी उभे केलेत. 28 अहो त्यांना आमदार साहेबांनी जवळ घेतलं नाही. एकाच घरातले 5-5 नगरसेवक उमेदवार घराणीशाही. राहुल गांधी ना म्हणतात घराणीशाही. यांच्या एकाच घरात 5-5 उमेदवार. वसमतला भाजप पक्षामध्ये 5-5 जणांना उमेदवारी दिली जाते. मोजून दाखवतो 28 आमचे उभे आहेत. नगरपालिकेमध्ये 30 एकूण संख्या आहे पण आमच्या उभे आहेत 28. पण शरद पवार गटाचे किती आहेत? 28 जे उमेदवार आहेत ना त्याच्यातले घरातलेच 5 आहेत. ते म्हणतात तळागाळातले काम करणारे शेतकऱ्यांवरती येऊ द्या ना. तळागाळात दुसरे नाही आहेत का? लोक नाही आहेत का? कार्यकर्त्यांना वरती येऊ द्या ना दुसऱ्या. फक्त घरातच सत्ता पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी स्वच्छ शहर, सुंदर शहर जर करायचं असेल या ठिकाणी वसमत शहर या ठिकाणी शुद्ध पाणी, आरोग्याची सुविधा, बाहेरून जे येणारे आहेत, बाहेरून जी येणारी जनता आहे या ठिकाणी तर डेंग्यूनं या ठिकाणी त्रस्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रकारची घाण या वसमतमध्ये साचलेली आहे. जर सर्व काढायचं असेल तर या ठिकाणी या महाविकास आघाडीचे सर्व अध्यक्ष आणि सर्वच्या सर्व उमेदवार विजय होतील याच्यासाठी सर्व जनता ही कामाला महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा ज्यावेळेस इथं नगराध्यक्ष होता त्यावेळेस खऱ्या अर्थानं नगरपालिकेला डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करता येईल आणि वसमत शहराला त्याच्या जे गोरगरीब आणि छोटे उद्योजक आहेत
त्यांच्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षांनी वसमत शहरामध्ये 8 उद्योग संकलनं तयार केलेली आहेत, ज्याच्यामुळे इथल्या छोट्या मोठ्या उद्योगाला एक चालना मिळेल. अशा पद्धतीने काँग्रेस आणि महाविकास आघाडीची धारणा आहे की इथल्या प्रत्येक व्यक्ती हा सक्षम झाला पाहिजेत आणि नगरपालिकेच्या अंतर्गत येणारे जे काही तुमच्या सुखसुविधा आहेत त्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ह्या पद्धतीने बघा महाविकास आघाडीवरती महाविकास आघाडीवरती एक आरोप सुद्धा होतोय यानं माजी नगराध्यक्षांवरती की पाईपलाईन चोरीचा आरोप होतोय. काय सांगायला आवडते आपण? अहो पाईपलाईन चोरीचा तिथे इतिहास जमा झाला. आता सगळी कचरा चोरी चालू आहे, कचऱ्यावर पैसे खाणं चालू आहे. यांचे टेंडर भाजपचे टेंडर आहेत या ठिकाणचे. कचरा खाण्यापासून याला दुसरं काही नाही. एक मुद्दा मांडायचा आहे मला. या ठिकाणच्या स्थानिक आमदाराचा एक मुद्दा मांडायचा आहे. या ठिकाणी बस स्टँडचं काम चालू आहे सर. एसएल मराठी या ठिकाणी बस स्टँडचं काम चालू आहे. 11 लग्नाचा मेळावा खिशातल्या पैशाने केलेला आहे. स्वतःच्या अँब्युलन्स कन्हैयाबाई तिच्या मित्रमंडळाखाली स्वतःच्या अँब्युलन्स आहेत. भारतावर जेव्हा कोरोनाचं संकट आलं त्यावेळेस त्या भावानं स्वतः खिशातल्या पैशानं डबे वाटप केले, किट वाटप, अन्नदान वाटप केले. कोण केलंय? अहो खिशातल्या पैशानं करायला जमलं. खिशातल्या पक्षाच्या नावाखाली कोणी बी भेटतंय, पक्षाच्या नावाखाली कोणी बी करतंय. खिशातल्या पैशानं करायला दम लागतंय. आज बी खिशातल्या पैशानं करताय ते, त्याचं काहीच सांगू नका. आज सगळं तुम्ही पाईपलाईन खाली म्हणाले एक जण, कचरा खालाय म्हणाले एक जण, आज खिशातल्या पैशानं केलेला दम लागतंय. इथल्या स्थानिक आमदाराला उमेदवार सुद्धा भेटला नाही, बाहेरून आयात करून उमेदवार आणलाय. इथल्या स्थानिक उमेदवाराला बाहेरून आयात केलेला उमेदवार, राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही नगराध्यक्ष पदाचा, काहीच नाही. बाहेरून उमेदवार आणून आयात केलेला उमेदवार. आणि आमचा आरोप आहे इथला राष्ट्रवादीचा उमेदवार हा जातीवादी उमेदवार आहे. बोला आता भरपूर आरोप झाले. तुम्ही काय पाहिजे? भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा सक्षम आणि नेतृत्ववान पक्ष आहे. 28 उमेदवार उभा करणारा चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत आमच्याकडे. एकही गुन्हेगार नाही, चारित्र्य संपन्न उमेदवार आहेत. आणि सगळे उमेदवार हे चारित्र्य निष्ठावान उमेदवार आहेत. आणि निष्ठावान उमेदवाराला ही वसमतची जनता सातत्यानं निवडून देत असते. येणाऱ्या काळामध्ये या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकेल आणि सुषमाताई शिवदास बोड्डेवार प्रचंड बहुमताने निवडून येतील. हे आमची देवाभाऊचं कर्तृत्व आणि शिवदासजी बोड्डेवार याच्या नेतृत्वावर या वसमत शहराचा पूर्ण विश्वास आहे. राजकारण कोणतंही असो, परंतु आम्ही समाजकारण करत असतो. आम्ही समाजकारणावर विश्वास ठेवणारे माणसं आहेत. म्हणून गेल्या 35 वर्षापासून सातत्यानं निवडून येणारा एकमेव नगरसेवक आहे ते म्हणजे शिवदास बोड्डेवार. या शहरातली जनता सुज्ञ आहे. या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्षच निश्चितच निवडून येईल. या ठिकाणची जी जनता आहे ती सुज्ञ आहे. या ठिकाणी भाजपचाच नगराध्यक्ष निश्चितच निवडून येईल. आणि या जनतेला पण माहीत आहे की भाजपमुळेच या शहराचा विकास होईल. आणि म्हणून या ठिकाणी भाजपचा विजय निश्चितच भाजपचा विजय आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सक्षम असा मुख्यमंत्री आहे. आणि सामान्य जनतेला माहिती आहे वाडेकरी आपला पाहिजे, बसा उकंड्यावर पण वाडेकरी आपला पाहिजे. त्याच्यामुळे जनता सुज्ञ आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देईल. माझं पवार साहेब माझं सर्वांना आव्हान आहे. महाविकास आघाडी आणि भाजपवाल्यांना माझं आव्हान आहे, कोरोना कार्यकाळामध्ये यांचे जे उमेदवार आहेत यांचा एक तरी फोटो दाखवा गरिबांच्या
आघाडीच्या वस्तीमध्ये जाऊन अन्नधान्य वाटप केलेलं आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा फोटो बघा. कोरोना काळामध्ये भटक्या विमुक्तांच्या वस्तीमध्ये जाऊन आदरणीय प्रभावतीताई खंदारे यांनी धान्याची किट वाटप केलेली आहे. यांच्या एकातरी उमेदवाराचा दाखवा, पुरावा दाखवा, पुरावा. नुसतं बोलू नका, पुरावा दाखवा आणि पुरावा दाखवून नंतर बोला. या ठिकाणी आता ना मोदी सरकार ना काँग्रेस सरकार, आपकी बार सिर्फ आंबेडकर सरकार, आपकी बार सिर्फ वंचितों का सरकार. या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेवरती फक्त वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लागणार आहे. माझा एक प्रश्न आहे. बोला बोला. आज हे काय म्हणतात, जे काही लोक म्हणतात आमदार साहेबाला जे माणूस गटलेला नाही, आज राजूभैया नवघरे यांनी कन्या बायतीला उमेदवारी दिलेली आहे. आमदार साहेबाला बी माहित आहे की कन्या बायती हे समाजसेवा केलेलं आहे आणि पक्षातील समध्या उमेदवाराला आमदार साहेबांना विचारून विश्वासात घेऊन कन्या बायतीला तिकीट दिलेलं आहे. आणि जे काही होतील आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला 3 तारखेला कळलंच कोण होणार आहे ते. आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कन्या बायती नगराध्यक्ष होणार म्हणजे होणार. वंचित बहुजन आघाडीचा प्रभाग क्रमांक 4चा उमेदवार बोलतोय मी. आता काही जण येतात, हात जोडतात आणि म्हणतात आम्ही विकास करू. वार्ड क्रमांक 4 मध्ये पुऱ्या वसमतची घाण आणून प्रभाग क्रमांक 4 मध्ये हे पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. बाजूला दलित वस्ती आहे, डेंग्यूचा प्रॉब्लेम आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, धुळीचा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणचे जे आमदार आहेत सर, या ठिकाणचे जे आमदार आहेत ज्या पक्षाकडून आहेत, अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी, त्या अजित पवार साहेबांनी आमच्या महारवतनाच्या जमिनी सगळ्या गिळंकृत केल्यात. महारवतनाच्या म्हणजे दलिताच्या जमिनी सुद्धा यांच्या पक्षाला पुरण झाल्यात. वक्फ बोर्डाला विरोध करणाऱ्या भाजपला याच अजित पवारनं पाठिंबा दिला. त्यामुळे यावेळेस वसमतचा मतदार, आंबेडकरी मतदार, मुस्लिम मतदार, धर्मनिरपेक्ष मतदार हा आमदार साहेबांच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. यावेळेस क्लोज मारो मागं जा क्लोज करायचं क्लोज. तर अशा प्रकारे आपण वसमतमध्ये आल्यानंतर बऱ्याच चर्चा पाहायला मिळालेल्या आहेत. नागरिकांच्या समस्या काय ते समजून घेतल्या आहोत. नेत्यांच्या माध्यमातून वसमतकराच्या विकासाचं विजन काय ते सुद्धा आपण जाणून घेतलं. पुन्हा एकदा भेटूया नवीन मतदारसंघात, नवीन नगर परिषदमध्ये. पाहत राहा LS मराठी.